LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर। वडज गावामध्ये आज आपण आहोत। जिल्हा परिषदेचं वातावरण, या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे। माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, बातचीत करणारे। काका नमस्कार, नाव काय? प्रकाश चव्हाण। प्रकाश दादा चव्हाण, निलेश चव्हाण यांचे वडील आहेत का तुम्ही? हो, महाराष्ट्र पोलीस मित्र आहेत आमचे ते। आम्ही सोबतच ग्राउंडला असायचो तिकडे प्रॅक्टिस करायला। काय वाटतं कोण निवडून येईल आपल्या गटामध्ये? नाही सांगता येत। आपण तरी सुद्धा एक सर्वसामान्य मतदार म्हणून आहे ना, आपल्याला एक अधिकार आहे आपलं मत व्यक्त करायचा। म्हणजे कोणाला नाव ठेवायचं नाही, कोणाला जास्त कौतुक करायचं नाही, पण तुम्हाला कोणता अपेक्षित आहे की जो निवडून येईल उमेदवार, त्याच्याकडून काय कामाची अपेक्षा कराल? संतोष दादा आला तर निवड बरंच आहे। गावातलीच काय, पण सगळ्याच गावातली कामं करण्यासाठी। आता आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे यांचं तगडं आव्हान आहे त्यांच्या समोर, तर मग ते आव्हान पेलतील? नाही, एखादं टफ फाईट याच्यात होईल, पारखे म्हणून हे दोन्ही मध्येच होईल। आशाताईंनी नेतृत्व केलंय, गुलाबशेठने पण नेतृत्व केलंय। गुलाबशेठ ते आपले आहेत ना पारखे, ते आणि संतोष दादा याच्यातच दोन्ही मध्ये टफ फाईट होईल। आशाताईचे नाही, तेवढं आपल्या वडजमध्ये कोणाचं प्राबल्य जास्त आहे? संतोष दादाचं। संतोष दादांचं आहे। हा, हे जे गाव आहे ते पक्ष पाहून चालतं की माणसं पाहून? हे माणसं बघून येतं, तू कामं केली नाही त्याची नाही कामं केलेली आहे ना, त्याच्यामुळं आम्ही तिथे। बरं, ह्या निवडणुकीला मतदारांनी पक्षचिन्ह पाहावं, माणूस पाहावा की त्यांनी केलेली विकास कामं पाहिजे? त्यांची विकास कामं जी केलेली आहेत तीच पास। शेतकरी वर्गाचा कल कोणाकडे राहील? कोणा आपल्याला एवढं सांगता येत। माझ्यासोबत दादा आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात। का आपल्या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये कोण बाजी मारेल काय वाटतं? नाही, सध्या नाही सांगता येतं काही गोष्टी। पण ऑप्शन आहेत, आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, आता संतोष दादा चव्हाण पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातात। प्रेमाची मंडळी आहेत आपल्या, कोण येईल यातून हे नाही सांगता येतं, सगळी प्रेमाचीच मंडळी आहे, भारी मंडळी आहे। याच्या आधीची जी निवडणूक झाली होती तशी टफ फाईट होईल, म्हणजे एक हाती विजय होईल एखाद्या उमेदवाराचं की टफ फाईट? तसं नाही होऊ शकणार, का तर सगळीच मंडळी सगळ्यांच्या प्रेमातली, सलोख्याची आणि खूप काही आदरणीय म्हणावं लागेल, म्हणजे खूप भावनेशी अटीतटीची लढत होईल का? आता सगळं डिवायडिंग होऊन जाईल कदाचित। मग आता त्यातून थोड्याफार करा कोण येईल ते नाही सांगता येतं, पण गुलाबशेठ झाले खूप महान माणूस आहे। आशाताई खूप अगदी या गावाची खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केलेली आहे, कामं केलेली आहे। आणि संतोष दादा तर आमच्या भूमिपुत्र आहे म्हणल्यावरती काय प्रश्नच नाही, मग त्यामुळं वडजतून त्यांच्या पाठीमागे जनमानसाचा संपर्क जादाच राहणार। कसं आहे का, पण या पंचकृषीचे बाकीचे जर म्हणले तर सगळे तगडेच उमेदवार आहेत। हे कोण येईल हे काय सांगता यायचं नाही, पण खूप अगदी चांगली मंडळी आहे सगळीच। लढत चांगली होईल, खूप चांगली लढत होईल। हे जे बोललं की नातेसंबंधांचा पण परिणाम होईल? नातेसंबंधांचे तर सगळे जवळच्या जे कृषीतले असल्यामुळं सगळ्यांचे संबंध एकमेकात गुंफलेले आहेच आहेत ना। दादांचे म्हणा, संतोष दादांचे झालं, गुलाबशेठ पारखेंचे खूप संबंध एकमेकात, सगळे नातेवाईकात खूप हे आहेत आणि त्यांची कामंही महान आहेत, चांगलीच मंडळी आहे सगळी। आपल्या गावामध्ये काय काय विकास कामं झाली आहेत? एवढं नाही सांगता येतं, पण बऱ्यापैकी त्यांचा गावशी संपर्क आहे आणि बऱ्यापैकी प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती असते। जिल्हा परिषदेचे, कारण ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय काय विकास कामं झाली, काय काय बाकी? एवढं नाही आपल्याला त्या गोष्टी। रस्ता असेल, पूल असेल, शाळा असेल, स्मशानभूमीचा विकास, त्यांचे संघर्ष चांगला असतो, केलेले आहेत बऱ्यापैकी काही कामं। काय आहे पेंटिंगला ती होती ना मागं पुढं। काय प्रश्न प्रलंबित आहेत किंवा विकास कामं प्रलंबित आहेत की जे तुम्ही मागणी करू शकता? तसं काय नाही, त्या किरकोळ हेच लोकांचे दळणवळणाचे साधनं, बाकीचं काय रस्ते वगैरे एवढंच मूलभूत। आता मतदार मतदान करताना पक्ष पाहतील, व्यक्ती पाहतील की विकास कामे? आजच्या घडीला सगळेच प्रेमाची मंडळी असल्यामुळं विकास पाहतात आणि माणसं सगळेच विकास करणारीच आहेत। दादा झालं, तुमचे पारखे झाले साहेब, आशाताई झाले, सगळे विकासवाले म्हणजे चांगल्याच पद्धतीनं कामं केलेली आहेत यांनी।
आता पुढचं हे लढत आता कोण यातून बाजी मारेन हे नाही सांगता यायचं आपल्याला. LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन, सावरगाव.